फ्रेंड्स, होप यू डुईंग वेल. सो आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की विंडोजची सर्व्हिसिंग कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर बरेच जणांनी ऐकलं होतं की विंडोजची इन्स्टॉलेशन असतं किंवा त्याचं रिस्टोर पॉईंट्स असतात किंवा त्याचे फायरवॉल्स असतात, पण विंडोजचं सर्व्हिसिंग म्हणजे एक समजा तुमचं विंडोज करप्ट झालंय किंवा म्हणजे समजा तुमच्या विंडोजमध्ये काही इश्यू येतोय, लाईक स्लो चालणं किंवा समजा गुगल क्रोम ऑपरेट न होणं किंवा अँटीव्हायरस प्रॉपर फंक्शन नाही करत आहे किंवा व्हायरस रिलेटेड काही इश्यू झालाय किंवा जेव्हा तुम्ही ओपन करता तेव्हा बरेचसे कुठले कर्नल 32चा किंवा सिस्टम 32चा किंवा डेस्कटॉप डॉट आय फाईल तुमची रिलोड होत नाहीये, तर तेव्हा ही तुम्हाला कमांड्स आहेत ज्या मी तुम्हाला यापुढे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, त्या तुम्हाला तिथे अप्लाय करायच्यात. पण कशा पद्धतीने अप्लाय करायच्यात, काय करायचंय, त्यासाठी तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुमच्या एक्झॅक्टली लक्षात येईल की तुम्हाला कमांड्स आहेत ते कुठे कॉपी करायच्यात किंवा कुठे रन करायच्यात किंवा कुठली बॅट फाईल रन करायची. ठीक आहे. तर ऍक्च्युली विंडोज 10 आणि विंडोज 11 मध्ये एक DISM नावाचं एक टूल असतं जे विंडोज सर्व्हिसिंग करायचं काम करतं. त्याचा फुल फॉर्म आहे डिप्लॉयमेंट इमेज सर्व्हिसिंग अँड मॅनेजमेंट. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय करतात ते की इंटरनेट थ्रू तुमचे ज्या सिस्टीम फाईल समजा कुठल्या करप्ट झाल्या असेल विंडोजच्या किंवा मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस म्हणण्यापेक्षा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या, ह्या तो रिपेअर करतो. ओके. सो आता आपण व्हिडिओ चालू करतोय, तर त्याच्यात तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल की कुठे आपण काय करायचं आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपला इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे. जर समजा नसेल तर पहिल्यांदा तुम्हाला इंटरनेट कनेक्शन कनेक्ट करायचंय. नंतर मी तुम्हाला ह्या ज्या कमांड्स मी तुम्हाला देईन त्या तुम्हाला तिथे अप्लाय करायचे वन बाय वन. ठीक आहे. इथे सर्च बारमध्ये तुम्हाला टाईप करायचं CMD ने ॲज अ रन एज ॲडमिनिस्ट्रेटरवरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कमांड टाईप करायचे SFC स्पेस /scan now. रिमेंबर, रन एज ॲडमिनिस्ट्रेटर करायचे तुम्हाला. डायरेक्टली युजरलाही ऍक्सेस करणार नाही, तुम्हाला कमांड रन होणार नाही याच्यामध्ये डायरेक्ट युजर अकाउंटला. ठीक आहे. जेव्हा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटरने अकाउंटला ज्या प्रिव्हिलेज त्या फाईलला द्याल तेव्हा तुम्हाला ॲक्सेस ती फाईल करेल किंवा जी कमांड आहे ती इनिशिएट अप्लाय होईल कमांड प्रॉम्प्टमध्ये. त्याच्यानंतर मी तुम्हाला डेस्कटॉपवरती एक तुम्हाला दिसत असेल की बॅट फाईल तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. गुगल ड्राईव्हची लिंक असेल त्याच्यावरती सिंपल क्लिक करून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता. ह्याच्यामध्ये मी या 3 कमांड्स दिलेल्या आहेत. या 3 कमांड आहेत. या 3 कमांड म्हणजे ही एक कमांड आहे, ही एक कमांड आहे आणि ही एक कमांड आहे. ठीक आहे. या तिन्ही कमांड तुम्हाला इंटरनेट कनेक्ट करून तुम्हाला रन करायचे आहेत. तर आता आपण पहिली वन बाय वन स्टेप बाय स्टेप जाऊ. ही जी किंवा एक तर तुम्ही डायरेक्ट बॅट फाईलला जरी तुम्ही डायरेक्ट रन एज ॲडमिनिस्ट्रेटर केलं तरी चालू शकतं. सिंपल आता मी रन एज ॲडमिनिस्ट्रेटर करतो. आणि जर समजा तुम्हाला वन बाय वन जर त्या कमांड कॉपी पेस्ट करायच्या जर असेल तर तुम्हाला CMD ला याचं रन एज ॲडमिनिस्ट्रेटर करून तुम्ही डायरेक्ट इथं पेस्ट करू शकता वन बाय वन कमांड. तर आता हिला मी सिंपल राईट क्लिक करून रन एज ॲडमिनिस्ट्रेटर करतो. येस वर न विचारतो, येस केलं ते त्यांनी. जसं बघू शकता इथे आता तो हेल्थ स्कॅन करतोय. पहिली आपली झाले चेक हेल्थ झाले, त्याच्यानंतर आता स्कॅन हेल्थ करतोय तो. हे कम्प्लीट व्हायला द्यायचं. ह्याच्यामध्ये कुठलंही इंटरप्ट काय करायचं नाहीये तुम्हाला. ठीक आहे. आणि जी आपली तिसरी जी कमांड आहे जी तुम्ही ह्याच्यात बघितली मगाशी, तर तिला इंटरनेट कनेक्शन लागतं, कारण ती सर्वात इम्पॉर्टंट कमांड ती आहे. ही वाली दाखवतो तुम्हाला, ही रिस्टोर हेल्थ. ही काय करते, ही डायरेक्ट मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरवरून एक फाईल डाउनलोड करते. समजा जी कुठली करप्ट झालेली फाईल आहे ती सिंपल तो मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरवरून डाउनलोड करून डायरेक्ट तुमच्या सिस्टीममध्ये अप्लाय करतो. त्याच्याला इंटरनेट कनेक्शन गरजेचं असतं.